हे गाईज, कुक विथ हर्षमध्ये सगळ्यांचे स्वागत करते. आषाढ महिना विशेष पार्टीमध्ये आज आमच्याकडे बनवलं होतं चटपटीत आणि चमचमीत अशी कोळंबी मसाला. खूपच सोपी पद्धत आहे. चला रेसिपीला सुरू करूया. तर कोळंबी मसाला बनवण्यासाठी सर्वात आधी ही जी कोळंबी आहे ती व्यवस्थित धुवून घ्यायची, 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची आणि नंतर त्याचा जो पाठीचा भाग असतो, मागचा भाग, त्याला चिरा मारून त्याच्यामध्ये एक काळ्या धाग्यासारखा एक पदार्थ असतो तो काढून घ्यायचा, ओढून घ्यायचा, तरच कोळंबी चांगली स्वच्छ होईल. जर तो धागासारखा पदार्थ असला तर कोळंबी कडू होऊ शकते. नंतर या कोळंबीला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच मीठ सोबतच अर्धा लिंबूचा रस पिळून छान मिक्स करून घ्यायचा आहे. तसं तुम्ही धुवून डायरेक्टही याची भाजी बनवू शकता, पण जर असं मॅरिनेट करून ठेवलं तर जास्त टेस्टी बनतो. कोळंबी खायला जास्त चवदार लागते. तर मॅरिनेट करून झाल्यानंतर 10 मिनिटासाठी याला रेस्ट करायला ठेवायचं. 10 मिनिटानंतर एका नॉनस्टिक पॅनमध्ये 1 चम्मच बटर घेतला आहे आणि 1 चम्मच तेल सुद्धा टाकत आहे, जेणेकरून बटर जळणार नाही. कोळंबी मॅरिनेट झालेली आहे. 10 मिनिटानंतर एक या पॅनमध्ये अशा प्रकारे ठेवून घ्यायची आणि लो टू मिडियम फ्लेमवर एका साईडला 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायची. 2 ते 3 मिनिटानंतर दुसरी साईड सुद्धा अशा प्रकारे पलटून घ्यायची आणि कोळंबी दुसऱ्या साईडला सुद्धा 2 ते 3 मिनिटापर्यंत छान परतून घ्यायची. दोन्ही साईडला कोळंबी छान परतून घेतली की एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवायची. आता त्याच पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल परत घालत आहे. कोळंबी मसाला म्हटलं की तेल थोडं जास्तच लागतं. तेल गरम झालं की यामध्ये 2 मोठ्या साईजचे कांदे चॉपरमधून बारीक असे चॉप करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. 1 वाटी एवढा मी कांदा घातलेला आहे. कांदा लो टू मिडियम फ्लेमवर सोनेरी रंग होईपर्यंत छान परतून घ्यायचा. कांदा बघा इथे सोनेरी रंगावर परतून घेतलेला आहे. आता यामध्ये 1 टीस्पून एवढं आलं लसणची पेस्ट घालायची. आलं लसणची पेस्ट सुद्धा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायची आहे, किंवा जोपर्यंत याचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत. आलं लसणची पेस्ट परतल्या गेली की यामध्ये 1 टीस्पून एवढं हिरवी मिरचीचा ठेचा घालत आहे मी. हिरवी मिरचीची पेस्ट, जर तुमच्याकडे वेगळी अशी हिरवी मिरचीची पेस्ट बनवून नसेल तर तुम्ही आलं लसण आणि मिरची एकत्र पेस्ट करून सुद्धा वापरू शकता. हिरवी मिरचीची पेस्ट छान मीडियम फ्लेमवर परतून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता हिरवी मिरचीची पेस्ट वगैरे छान परतल्या गेलेली आहे. मस्त तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये बेसिक मसाले घालायचे आहेत. तर अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच जिरे पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला पावडर घातला आहे. हे सगळे सुके मसाले काही सेकंदापर्यंत मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचे आहे. जळायला बिलकुलही नको याची खबरदारी घ्यायची. नंतर यामध्ये बारीक चॉप केलेलं टोमॅटो घालत आहे. 1 मीडियम साईजचं टोमॅटो बारीक चॉप करून घेतला आहे. यावेळेला जर हे टोमॅटो तुम्हाला चॉप करून टाकायचं नसेल तर तुम्ही या टोमॅटोची प्युरी करून सुद्धा टाकू शकता. टोमॅटो आता आपल्याला एकदम सॉफ्ट करून घ्यायचे आहे, तर त्यासाठी झाकण ठेवून याला सॉफ्ट करून घेऊया लो फ्लेमवर. तर साधारणतः 2 मिनिटं मी झाकण ठेवून हे शिजवून घेतलं आणि तुम्ही इथे बघू शकता टोमॅटो सॉफ्ट झालेले आहेत. जेव्हा आपण चम्मचने त्याला असं प्रेस करू तर ते इझिली मॅश होत आहे. टोमॅटो छानपैकी शिजले गेलेले आहेत. मसाला जळायला नको म्हणून मी एकदम थोडं एवढं पाणी टाकत आहे. यामध्ये साधारणतः 2 टेबलस्पून एवढं पाणी घातलेलं आहे. जर तुम्हाला ग्रेव्ही करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी जास्त पाणी टाकू शकता. पाणी घातल्यानंतर मिक्स करून झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. तर तुम्ही इथे बघू शकता मसाला छान परतला गेलेला आहे, छान शिजला आहे. मी ग्रेव्ही नाही बनवत आहे, मसाला बनवत आहे म्हणून पाणी नाही घातलं. आता जे आपण फ्राय करून ठेवलेले कोळंबी होते ते यामध्ये घालून घ्यायचे. कोळंबी घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटापर्यंत हाय फ्लेमवर छान परतून घ्यायची कोळंबी मसाल्यासोबत. चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आहे यामध्ये, पण थोडं कमीच घालायचं कारण आपण कोळंबी मॅरिनेट करताना मीठ घातलं होतं म्हणून थोडं बेतानीच घालायचं. सोबतच बारीक चिरलेला कोथिंबीर सुद्धा घालायचा आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं. याला छान मिक्स झालं की आता झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवल्यानंतर 2 ते 3 मिनिटं लो टू मिडियम फ्लेमवर शिजून घ्यायचं. तर 3 मिनिटं मी ही कोळंबी छान शिजून घेतली होती आणि तुम्ही इथे बघू शकता खूप मस्त तेल सुटलेलं आहे. कलर तर खूपच सुंदर आलेला आहे आणि माझ्या किचनमध्ये खूप मस्त सुगंध दरवळत आहे. तर एकदम मस्त
चटपटीत आणि चमचमीत अशी कोळंबी मसाला तयार झालेला आहे। तर तुम्ही ही आषाढ महिन्यात हा चमचमीत आणि चटपटीत असा कोळंबी मसाला नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा।